माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 5:30 ते 5:45च्या दरम्याने एक ग्लास कोमट पाणी घेऊन होते. सकाळी डब्यासाठी काय भाजी करायची हे रात्रीच ठरवून ठेवल्यामुळे सकाळी घोळ होत नाही. पाणी पिता पिता स्वतःला सांगते की आज फ्लावरची भाजी करायची आहे आणि पाणी पिऊन झाल्यावर लगेच फ्लावर चिरायला घेते. खूप पटापट हात चालवावे लागतात. आधीच सकाळची वेळ, मग अर्धी डब्याची तयारी, मग जिम आणि मग डान्स क्लास. झाली बाबा भाजी. चला कणिक मळायला घ्या. काही करायचं म्हटलं की बायकांसाठी अजिबात सोपं नसतं हं. अगं चल चल अटप लवकर, 6:30 झालेत. मी आलीच हं फ्रेश होऊन. जिमसाठी रेडी. अरे कॉफी तर घ्यायचीच राहिली. अरे शिट यार, आज पण 5 मिनिट उशीर झाला. मला स्वतःचा खूप राग येतो. आपण अजून लवकर का नाही उठत? मग स्वतःला समजवते, जाऊ देत. 55 वर्षाचं असताना हे सर्व करणं काही सोपं नाही आहे, पण तू करतेस. जिममध्ये जाऊन पोचले, शूज घालून रेडी झाली आणि वॉर्म अप करायला सुरुवात केली. इथे पण वेळ कसा गेला कळलंच नाही. झाली सुद्धा माझ्या डान्स क्लासची वेळ. पण हे एक मात्र बरं आहे, घर ते जिम 5 मिनिट, जिम ते डान्स क्लास 5 मिनिट आणि डान्स क्लास ते घर 5 मिनिट. कमी अंतर असल्यामुळे माझा भरपूर वेळ वाचतो. डान्स क्लास संपला रे संपला, तो लगेच मी तिथून पळ काढला आणि घरी येऊन फ्रेश होऊन पोळ्या करायला सुरुवात केली. भाजी तर रेडी होतीच. अहो अहो थांबा, डबा तर घेऊन जा. सकाळी 9:30 वाजता हे ऑफिसला निघाले आणि माझी सकाळ संपली.